Dear friends, we know very well in the previous period universal of gravitation, one formula we determined, that is F is directly proportional to G. F is directly proportional to M1 M2 upon G R square. हे आपण पाहिलंय. फोर्स हे काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ मासेस अपॉन स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, हे आपण पाहिलं. तेच आता व्हेरीफाय करतोय. कशाचा वापर करून? मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्सचा वापर करून. पहा कसं प्रूव्ह होणार आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं इथं? एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर प्रूव्ह करायचंय. म्हणजे एफ प्रोपोर्शनल 1 अपॉन आर स्क्वेअर हे इक्वेशन कसं येतंय ते आपल्याला प्रूव्ह करायचंय. त्यासाठी आपण स्क्रीन शेअर करतोय. बघा तुमच्या समोर आता युनिव्हर्सल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड ऑल्सो इट इज कॉल्ड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. सपोज आता इथं कसं सोडवायचं बघा आपल्याला हे इक्वेशन. सपोज देर इज वन ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतं. इट इज रिव्हॉल्विंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड. ते काय करतंय? कॉन्स्टंट स्पीडने फिरत आहे. अँड वी नो दॅट दिस फोर्स इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. का? सेंट्रिपिटल फोर्स मीन्स द ऑब्जेक्ट मूव्ह टुवर्ड्स और डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल और सेंटरला तो काय करत असतो? मूव्ह करत असतो. म्हणून त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतोय. तुम्हाला तिथं रेड कलरचा एक ऑब्जेक्ट दिसत आहे. ते फिरत असताना त्याचं डायरेक्शन मात्र कोणाकडे आहे? कर्ल कोणाकडे आहे? मुव्हिंग टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. सो इट हॅज मास एम. त्याचं मास काय आहे समजायचं आपण आता. एम आहे. ऍज वेल ऍज इट्स स्पीड इज व्ही. आणि त्याचं स्पीड किती आहे? व्ही. बघा तिथं दिसतंय तुम्हाला रेड कलर विच हॅव्हिंग मास एम अँड इट्स स्पीड इज व्ही अँड रेडियस इज आर. आणि त्याचं रेडियस किती आहे? त्या सेंटर पासून तर आर असेल तर काय लिहितो आपण? एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला? एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आफ्टर देन वी नो व्हेरी वेल इफ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. कुठलाही एक प्लॅनेट काय करतोय? कुणाभोवती फिरत असतो. याचप्रमाणे मध्ये सेंटरला सन आहे असं समजा आणि रिव्हॉल्व करतोय. कोण रिव्हॉल्व करतो? एनी प्लॅनेट. अर्थ आहे असं समजूया. इट इज इन सर्क्युलर मोशन. कुठल्या मोशन मध्ये तो फिरत असतो? सर्क्युलर मोशन. देन सेंट्रिपिटल फोर्स इज ऍक्ट टुवर्ड्स द सन. तेव्हा तो सेंट्रिपिटल फोर्स अर्थ जर प्लॅनेट असेल तर त्या अर्थ कडून कुणाकडे येत असतं? त्या सन कडे येत असतो. म्हणून आपण त्याला फॉर्म्युला वापरतो एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. अँड वी नो आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. आपण डिस्टन्स स्पीड कसा काढतो? एकूण तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केला आणि त्याला लागणारा वेळ म्हणजे स्पीड आहे. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम टेकन. आणि त्याचा वापर आता इथे करतो इक्वेशन प्रूव्ह करण्यासाठी. अँड वी नो व्ही म्हणजेच काय? स्पीड. आता त्याच्याऐवजी थोडा काय बदल होतो बघा. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. आता डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय? डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय? तर तो सर्क्युलर पाथ आहे. अँड यू नो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आता तुम्हाला मी विचारत असतो पण तुमचं डिस्टर्बन्स वाढल्यामुळे तुम्हाला म्यूट करावं लागलं. सो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल किती आहे? तर 2 पाय आर. ओके. सो 2 पाय आर अपॉन टी. टाइम टेकन किती वेळ लागला ते आपण काय लिहिलं? व्ही इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी. तो सिम्पली पहा काय काय आलं याच्यामध्ये. आता देर इज वन ऑब्जेक्ट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द suppose center means sun and that object is our earth and its speed is v, its distance is r, therefore f is equal to mv square upon r. But we know what is v. V means speed, distance upon time, so 2 pi r upon t. This one obtained value. आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली. आपण आता सरळ काय करतो? ती व्हॅल्यू वर ठेवतो. कुठं? f is equal to mv square upon r. या ठिकाणी फी दिसतंय तुम्हाला. त्या फीच्या ठिकाणी आपण काय ठेवायचंय? 2 पाय आर अपॉन टी ठेवतो. पहा तुम्हाला कसं इक्वेशन मिळतंय पुढचं. When we put v is equal to 2 pi r upon t, so it becomes f is equal to m in bracket. तुम्ही पहा तिथं कर्सर मी घेतो तिथं 2 pi r upon t ब्रॅकेट स्क्वेअर. का? v चा स्क्वेअर असल्यामुळं 2 pi r upon t ब्रॅकेट स्क्वेअर झाला. खाली r ऍज इट इज राहतो. मग आपण इज इक्वल टू केल्यानंतर काय मिळतं बघा तुम्हाला? 4. 2 चा स्क्वेअर 4 आहे. m आता m ऍज इट इज असणार आहे. पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर न होता फक्त आर राहिलेला आहे. का सांगा बघू? कारण की तुम्हाला सगळं दिलेलं नाही तिथं.
आर स्क्वेअर आणि खाली डिनॉमिनेटर आर, तो आर स्क्वेअरचा एक आर आणि डिनॉमिनेटर मधला एक आर कॅन्सल होतो आणि तुम्हाला काय मिळतं 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर, कारण की टी चा सुद्धा स्क्वेअर असल्यामुळे टी स्क्वेअर मिळाला. ते तर लिहिलेलं आहे मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आर स्क्वेअर न गुणलं आणि भागलं तर तुम्हाला इक्वेशन मिळतं. सो एफ ची व्हॅल्यू किती मिळाली बघा, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. आपल्याला काय मिळवायचं आहे, एफ डायरेक्टली युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर क्यूब मिळवायचं आहे. म्हणजेच आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये आर स्क्वेअर पाहिजे, आर स्क्वेअर एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर पाहिजे. तर पुढे काय होतं बघा, आता ऍडजस्टमेंट काय केले पाहिजे नीट लक्ष द्या. खालचं आता आलेली स्टेप्स तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येतं 4 पाय स्क्वेअर हे ऍज इट इज आहे वरच्या आणि खालच्या मध्ये. आता इथं काय केलंय पहा, आर ला आता तो मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर आहे बघा, तो इथं खाली केलाय. ऍक्च्युअली आपण काय केलंय, आर स्क्वेअर खाली पण घेतलंय वर पण आर स्क्वेअर घेतलं, तो आर स्क्वेअर आणि तिथं असलेला आर यांचं गुणाकार होऊन आर क्यूब झाला. बघा तुम्हाला कळत असेल नीट. सो 4 पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कसा आला, तर खाली डिनॉमिनेटरला आर स्क्वेअर घेतलं, न्यूमरेटरला पण आर स्क्वेअर घेतलं, पण काय झालं ऍट न्यूमरेटर ऑलरेडी तिथे एक आर होता, तो आर आणि हा आर स्क्वेअर आर क्यूब झाला आणि खाली आर स्क्वेअर आला. त्याला सेपरेट केलेला आहे का, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर असं लिहिलेलं आहे. आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर असा आला अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ प्रमाणे. आपल्याला माहितीये व्हॉट इज केपलर्स थर्ड लॉ, दॅट इज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के आहे. इथं मात्र रिव्हर्स मिळतोय आपल्याला, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे. सो आपल्याला उत्तर कसं मिळेल बघा नेक्स्ट स्टेप मध्ये. आता एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, तर ऍज इट इज सगळं मिळालं. तो के जो होता तो खाली आला. का आला खाली, कारण की आपल्या त्या ब्रॅकेटमध्ये आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे, पण केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब ची किंमत के आहे, म्हणून आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर जर केलं तर ते 1 अपॉन के झाला. सो के गोज टू डिनॉमिनेटर. अँड नाव आपण काय कन्सिडर करायचं इथं, बट मध्ये लिहिलेलं आहे पहा, 4m पाय स्क्वेअर अपॉन के इज कॉन्स्टंट. त्याला आपण कॉन्स्टंट मानलं सगळ्यालाच. ओके, त्याला कॉन्स्टंट मानलं तर फक्त काय शिल्लक राहतं, एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन आर स्क्वेअर. एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन आर स्क्वेअर मिळतं. का, होल टर्म आता इथे दिसतंय बघा 4m पाय स्क्वेअर के, एव्हरीथिंग बिकम कॉन्स्टंट. सो एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू आर स्क्वेअर. सो फायनली वी ऑब्टेन्ड हिअर. आपल्याला शेवटी काय मिळतं उत्तर पहा, तर एफ युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. तर हे काय प्रूव्ह झालं इथं, वी हॅव टू प्रूव्ह द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विथ द हेल्प ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सच्या साहाय्याने आपण प्रूव्ह केलं. आपलं फॉर्म्युला बघा तुम्ही, तिथं m1 m2 आहे, इथं m1 m2 नाही आहे, पण डिनॉमिनेटर मध्ये आर स्क्वेअरच आहे. सो व्हॉट इट इंडिकेट्स, त्याचा अर्थ काय झाला, न्यूटन्स कन्क्लूड दॅट सेंट्रिपिटल फोर्स विच इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट अँड रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. तर सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कशावर डिपेंड करतो, ऍक्ट होतो त्या प्लॅनेटवर. त्यामुळंच ते प्लॅनेट काय करत असतं, रिव्हॉल्विंग करतं. कशा पद्धतीने, सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व करतं. आणि त्यांच्यातलं काय रिलेशन आहे, तो डिस्टन्स स्क्वेअरला काय आहे, युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे हे लक्षात येतं. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज, दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच विकर दॅन द अदर फोर्सेस. म्हणून हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीक आहे. का वीक आहे सांगितलं तुम्हाला आता, कारण की त्याच्यात डिस्टन्स थोडंही वाढलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स फार कमी होतो. सो एफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर मीन्स इफ डिस्टन्स इन्क्रीजेस then force decreases. Is prove that what universal law of gravitation with the help of uniform circular motion and the huge masses of planet, मोठमोठे जे प्लॅनेट आहे ते प्लॅनेट म्हणा किंवा स्टार म्हणा, सगळे हे याच फॉर्म्युल्याने काय करत असतात, रिव्हॉल्विंग अराउंड द सन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ते फिरत असतात. तर अशा रीतीने आपण इथं काय पाहिलेलं आहे आता, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हाऊ द इक्वेशन इज देअर, इक्वेशन नीट पहा, सुरुवात कुठून झाली, एफ इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. त्या फी ची किंमत आपण 2 पाय अपॉन टी तिथे ठेवायचं आहे, त्याचं स्क्वेअरिंग करायचं आहे. आर स्क्वेअर ना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला गुणायचं आणि भागायचं आहे. तर तुम्हाला फायनली काय मिळतं, या पद्धतीचे इक्वेशन मिळतं. इथे कर्सर दाखवत होते आणि तो सगळा कॉन्स्टंट कन्सिडर केला तर एफ युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर तुम्हाला मिळतं.
तर पहा तुमच्या समोर डिस्प्ले होताना दिसत आहे आता वन एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 1 बघा की एक्झाम्पल काय आहे सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. विराट आणि महेंद्र हे दोन्हीही एकमेकांजवळ बसलेले आहेत. त्याच्यातलं अंतर आहे 1 मीटर. त्यांचे मासेस दिलेले आहेत. देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला बोललो मी आपण एकमेकांच्या जवळ बसतो वर्गात सुद्धा, पण प्रत्यक्ष आपले सुद्धा वजन जवळपास याच पद्धतीचं असतं, थोडं फार कमी असेल. तर 75 kg आणि 80 kg असे मासेस असताना सुद्धा आपण खेचले जात नाही प्रत्यक्षात. पण फॉर्म्युला तरी सांगतो. व्हाय वी आर नॉट अट्रॅक्टिंग टू इच अदर. तर तुम्हाला मिळेल कारण की अवर फोर्सेस आर व्हेरी निग्लिजिबल. तर ते कसं आपण कॅल्क्युलेट करूया. व्हॉट इज गिव्हन. रेडियस दिलेला आहे 1 मीटर बिटवीन देम. त्या दोघांतलं अंतर 1 मीटर आहे. M1 75 kg, M2 80 kg, and gravitational constant, universal gravitational constant that is given 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. Now we directly write the formula. आता फॉर्म्युला आपल्याकडे आहे पहा. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ काय सांगतो. F इज इक्वल टू Gm1 M2 अपॉन R स्क्वेअर. आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे पहा. F इज इक्वल टू Gm1 M2 अपॉन R स्क्वेअर. आपण काय करणार आता. जस्ट पुट द व्हॅल्यू. आपण फक्त व्हॅल्यू टाकायचे. हा व्हॅल्यू टाकल्यानंतर कसं होतं ते. इट बिकम्स F इज इक्वल टू G ची व्हॅल्यू आपण 6.67 into 10 raised to minus 11 ठेवलं. M1 is 75 and M2 is 80 and R square is 1. त्याची व्हॅल्यू 1 ठेवलं न्यूटन मध्ये. तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता पण अलाउड नाही पेपरमध्ये. तर एक लक्षात घ्यायचं आहे. त्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे पहा आता. All these calculation we have to done. After finally we obtained the answer. F is equal to बघा काय मिळतो. F is equal to 4.00 into 2 into 10 raised to minus 7 Newton. तुम्ही म्हणणार असं 10 raised to 7 आहे. नाही, तो 10 raised to minus 7 आहे. 4 न्यूटन आहे तो. 4.002 म्हणजेच 4 आहे. त्या 4 चे किती भाग करायचे. 1 करोड भाग करायचे. तेव्हा आपल्याला जे उत्तर मिळतं ते त्याचं फोर्स आहे. म्हणजे फोर्स किती माहितीये का. 0.0000006 टाइम 0 आणि 4 एवढं लहान आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन महेंद्र अँड विराट विच आर बिटवीन 1 मीटर. 1 मीटर अंतरावर त्यांच्यातलं अंतर किती आहे. 1 मीटर आहे. आणि त्याच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती. जस्ट 4.002 into 10 raised to minus 7. निगेटिव्ह उत्तर नसतं. हे 0.000 आहे. आणि ऑलरेडीच काल बोललो मी. एक सुद्धा कॉइन उचलायचं असेल तर 1 न्यूटन लागतं. हे तर 1 न्यूटनचा 1 करोडावा भाग आहे. त्यामुळं प्रत्यक्षात ते खेचले जात नाहीत. तर महत्वाचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. महेंद्र आणि विराट. आणि आपण फॉर्म्युला कुठला वापरलेला आहे तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो दिस इज वन बेस्ट एक्झाम्पल. आफ्टर देन आपण त्यानंतर अजून एक एक्झाम्पल पाहणार आहे. तो एक्झाम्पल काय असणार आहे पाहूया. पहिल्यांदा आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे बघूया. त्यानंतर तो एक्झाम्पल पाहूया कम्पॅरेटिव्हली. ओके. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहत असताना तुम्हाला हे चित्र समोर दिसतंय. सगळे जे डायरेक्शन आहेत अर्थ कडे दाखवलेले आहेत. म्हणजेच का. सपोज देर इज वन स्टोन. एक स्टोन आहे. यू थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. तुम्ही वर उंच मारलात. काय होतं. इट गेटिंग वन स्पीड. वेगात जातं. आफ्टर गोइंग टू सर्टन हाईट. एका हाईटला गेलं. इट्स व्हेलॉसिटी बिकम्स 0. थांबते. अँड इट्स फॉल डाऊन टुवर्ड्स द अर्थ. तिथून ते पृथ्वीकडे परत येतं. परत निघतं. आणि नेहमी कितीही अंतरावर असू दे वस्तू. तुमच्याकडे सगळ्यात जास्त शक्ती आहे. कितीही जोरात तुम्ही वर फेकला. फायनली इट्स कमिंग टुवर्ड्स द अर्थ. का. अर्थ बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून ते काय दाखवलेलं आहे त्या चित्रामध्ये. ऑल द ऑब्जेक्ट ॲट एनी हाईट finally these are vertically downward position because in the earth it contains earth gravity and due to this constant pull the velocity becomes 0. बघा आता काय सांगतो मी. one object is throwing. okay, it attains the maximum velocity. वेगात गेलं. after a certain height it's getting its final velocity 0. त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 झाली. and then what happen. it start moving downward towards the center of the earth. तेव्हा ते सेंटर ऑफ अर्थ कडे येण्यास सुरुवात होते. जगातील कुठलीही विश्वातील कुठलीही वस्तू
सेंटरकडेच येत असते. म्हणून अर्थकडे सगळेच्या सगळे काय झालेले आहेत, बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल ऑब्जेक्ट ऑल बॉडीज आर कमिंग टुवर्ड्स द अर्थ सेंटर. तर याच्यावर आधारित एक एक्झाम्पल बघतोय काय, 5 ऍपल्स मूव्ह टुवर्ड्स द अर्थ. आताच आपण एक एक्झाम्पल पाहिलं, कुठलं, महेंद्र आणि विराट. ओके, ते प्रत्यक्षात एकमेकांकडे खेचले गेले नाही. पण आता दुसरे एक्झाम्पल पाहतोय आपण. ओके, ह्याच आधारावर. तर तो एक्झाम्पल असा आहे बघा, एक्झाम्पल काय आहे तर, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महेंद्रा. बघा आत्ताच एक्झाम्पल प्रिव्हियस, महेंद्राचं वेट तेवढंच घ्यायचं. किती वेळ महेंद्राचं वेट होतं तेव्हा, महेंद्राचं वेट 75 kg. आता त्या महेंद्राचं कंपॅरिझन कुणाशी करायचं नाही, वेळाशी करायचं नाही. ओके, तर तो महेंद्र आणि अर्थ या दोघांमध्ये कंपॅरिझन केल्यावर महेंद्र अर्थकडे खेचला जातो. बघा, महेंद्रला उचलायचं, वर न्यायचं आणि टाकायचं, खालीच येऊन पडणार आहे. तर त्या महेंद्र का खेचला जातो, दोघं मात्र खेचत नव्हते, पण महेंद्र का खेचला जातो त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. बिकॉज मासेस of Mahindra and Virat are very small, negligible, but in this case the masses of Mahindra and Earthचा मास प्रचंड आहे, म्हणून त्याच्यातला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी सुद्धा जास्त असणार आहे. बघूया आता गिव्हन मध्ये काय येत आहे. बघा, हे सगळे क्वांटिटी तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, तुम्हाला हे लागतं दरवेळी. मास ऑफ द अर्थ 6 × 10⁻24 kg, 6 × 10⁻24 किलोग्राम आहे. रेडियस ऑफ अर्थ आर कॅपिटल 6.4 × 10⁻6 मीटर आहे. महेंद्राचं मास आपण आत्ताच ते कंटिन्यू करतो 75. अगेन व्हॅलॉसिटी 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. सेम फॉर्म्युला परत अप्लाय करतो, तोच फॉर्म्युला F = G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. जस्ट पुट ऑल दिस व्हॅल्यू. आपण आता सगळ्या व्हॅल्यू टाकतोय. काय काय व्हॅल्यू आहेत बघा, 6.67 × 10⁻11 into 75 into 6 into 10⁻24 upon 6.4 into 10⁻6 ब्रॅकेट स्क्वेअर. आता तिथे एक होता, इथं खाली मात्र त्याचा रेडियस वाढलेला आहे. त्याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. फायनली ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला F ची किंमत बघा किती मिळते. आता F किती मिळणार आहे पहा. F इज हिअर, दॅट इज 733 न्यूटन. तुम्ही हे काय कॅल्क्युलेशन आहे पहा, घरी स्वतःहून प्रॅक्टिस करायचं आहे, कॅल्क्युलेटर न वापरता. नंतर कॅल्क्युलेटर सुद्धा बघा काय करायचं. एक ठरलेले गोष्ट असते, काय त्याचं उत्तर 9.77 येतं. पर्टिक्युलर कशाचं माहितीये का, G m1 आणि r स्क्वेअर हे 3 व्हॅल्यू आहेत बघा. लक्षात घ्या, परत सांगतो मी. m2 सोडून द्या तोपर्यंत. एक लक्षात ठेवायचं, m2 ची व्हॅल्यू 75 आहे. तो 75 सोडून G m1 अपॉन r स्क्वेअर ह्या 3 व्हॅल्यू आहेत बघा. त्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन 9.77 येतं. मग ते 9.77 × 75 केला तर जवळपास एवढं येतं. वाटल्यास कोणाकडे कॅल्क्युलेटर असेल तर करून बघा पटकन. 9.77 × 75 करा, बघू किती येते. पटकन कोण करून सांगते उत्तर मला फास्ट. एकच मोबाईल असेल कदाचित. 732.75. बरोबर आहे, 732.75. 732 पुढचा 0.7 आहे म्हणजे 733 आला का नाही. बरोबर, म्हणजे त्या महेंद्रावर पृथ्वीचा किती फोर्स आहे माहितीये का, 733 न्यूटन आहे. राईट. तर विराटचं मास आपण किती सांगितलं होतं, 70 kg का, 80 kg. अरे बाबा, त्याचं वजन 40 तर आहे का विराटचं प्रत्यक्षात 80. आता एक काम करा, 9.77 ला 80 ने गुणा. आता त्याचं उत्तर सांगा. 781.6. हा, 781.6 म्हणजे 782, 782 न्यूटन एवढं त्याचं उत्तर येते बघा. म्हणजे व्हॅल्यू जसं वाढत जातं तसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा इन्क्रीज होत जातो. म्हणून दोन वस्तू मधला फोर्स मासेस वाढलं तर डेफिनेटली काय वाढत असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम इज गोइंग टू इन्क्रीजेस. त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा वाढत असतो. तुम्ही एक लक्षात घ्यायचं येतं, कारण की पेपरच्या वेळी हे सगळं कॅल्क्युलेशन शक्य नाही. जर अर्थ आला असेल तिथं अर्थ एक व्हॅल्यू असेल तर तुमचं सगळं व्हॅल्यू 9.77 घ्यायचं आणि त्याच्यासोबत जो मास दिलेला असतो 80चा असेल, 65चा असेल, 70चा असेल, तेवढं त्याच्यात मल्टिप्लाय करून तुम्ही उत्तर काढला तर किती उत्तर येतं, फोर्स इज इक्वल टू 733. हे फार मोठी अंक आहे, मोठा अंक आहे. त्यामुळं इझिली ते सगळे ऑब्जेक्ट काय होतात, पृथ्वीकडे काय होतात, खेचले जातात. तर ह्यालाच आपण म्हणतो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा परिणाम आहे
बघूया काय काय लक्षात आहे त्याच्यात एक दोन गोष्टी. व्हॉट इज द मास ऑफ द अर्थ? मास ऑफ अर्थ किती आहे? 6 into 10 raised to 24 kg. 6 into 10 raised to 24 kg. व्हेरी गुड. व्हॉट इज द रेडियस ऑफ द अर्थ? रेडियस ऑफ अर्थ किती आहे? 6.4 into 6.4 into 10 raised to 6. 6.4 into 10 raised to 6 मीटर मध्ये आहे, राईट? तर आपण थांबतोय. पुढच्या तासासाठी तुम्ही जाणार आहे. तुम्हाला जे टाइम टेबल दिलंय त्यालाच क्लिक करून येत त्याला काहीच अडचण येणार नाही. थांबायचं मग? Yes, sir. Okay. Yes, sir.